तुमच्या पण शिलाई मशीनची शिलाई अशा प्रकारे खराब येत आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. जर तुमच्या पण मशीनची शिलाई अशा पद्धतीने येत असेल तर ती शिलाई चुकीची आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हा प्रॉब्लेम कशामध्ये येतो. तर हाय फ्रेंड्स, मी प्रतिभा, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत आहे. चला तर मग बघूया काय प्रॉब्लेम आहे शिलाई मशीनमध्ये. तर आपण आता स्टिचिंग करून घेतले आहे शिलाई मशीनवर. तर ह्या पद्धतीने येत आहे शिलाई. बघा, तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने एकदम खराब शिलाई आली आहे. तर आपल्या मशीनवर अशा प्रकारे जर शिलाई येत असेल तर ही शिलाई खूपच चुकीची आहे. तर हा प्रॉब्लेम कुठं असतो, तर हा धागा चेक करायचा. हा धागा चेक करून बघायचा. जर लूज असेल तर हा प्रॉब्लेम टेन्शनमध्ये येतो. हे आहे टेन्शन आणि हे टेन्शन खूप लूज आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हलत आहे. तर हा धागा पण खूप सैल येत आहे. तर आपल्याला हा नट आहे ना, हा फिट करावा लागतो टेन्शनचा, कारण की धागा एकदम टाईट पण नाही आणि खूप लूज पण नाही यायला पाहिजे. जर टाईट आला तर शिलाई किंवा दोरा तुटतो आणि शिलाई पण खराब येते, आणि लूज आला तर शिलाई एकदम खराब येते. तर अशा प्रकारे हा स्क्रू व्यवस्थित फिट करायचा असतो. फिट केल्यानंतर दोरा चेक करायचा व्यवस्थित आहे की नाही. एकदम सैल पण नको आणि एकदम टाईट पण नको. तर अशा प्रकारे हा दोरा चेक करून झाल्यानंतर आपण कपड्यावर शिलाई मारून बघायची. जर शिलाई व्यवस्थित येत असेल तर हे टेन्शनचं प्रॉब्लेम असू शकतं. आता आपण शिलाई करत आहे कपड्यावर. बघूया आपण धागा टेन्शनमध्ये व्यवस्थित टाकला आहे की नाही ते हे शिलाई मारून झाल्यावर समजणार आहे. टेन्शनमध्ये आपण धागा व्यवस्थित जर टाकला असेल तर आपली शिलाई ही खराब होत नाही. ही बघा, आधीची शिलाई अशी होती आणि आताची शिलाई अशी आली आहे. पण आपण खालची बाजूची शिलाई बघू. हे बघा, ही जी आधीची शिलाई होती ती एकदम खराब आहे आणि जी आताची शिलाई आहे ती एकदम परफेक्ट आली आहे. बघू शकता तुम्ही पूर्णपणे. बघा, ही शिलाई मी आधी त्याच कपड्यावर मारली आहे आणि आताची पण त्याच कपड्यावर मारली आहे. हे बघा, अशा प्रकारे शिलाई ही व्यवस्थित आली आहे आपली आता नंतरच्या कपड्यावर पण. हा प्रॉब्लेम आपला टेन्शनच्या सेटिंगमध्ये असतो. असे यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.